हरिओम. वेबसाईटची लिंक दिली आहे ती अशी आहे ओजवाटिका डॉट रिकार्ट डॉट आय ओ. हे एंटर केल्यावरती आपल्या मोबाईलवरती अशा पद्धतीचं एक वेब पेज दिसेल तुम्हाला. महत्त्वाचं लॉग इन कसं करायचं आणि पेमेंट कसं करायचं ह्याबद्दल सांगण्यासाठी आपण हा वेबसाईट ओपन केलेली आहे. आतापर्यंत आपण फक्त तुम्हाला 1 महिन्यानंतर बिल पाठवलं होतं. याच वेबसाईटच्या माध्यमातूनच पाठवत होतो. त्यामुळे ही कुठली नवीन लिंक आहे किंवा असं नाही. तीच लिंक आहे. फक्त आता तुम्ही कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने लॉग इन करणार आहोत. तर आपण कसं लॉग इन करायचं ते पाहूया. इथे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. आता हा मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर असावा ज्याच्यावरती तुम्हाला बिल येतं. ओके. तिथे तुम्हाला एक ऑप्शन येतो सेंड OTP. आता हा ऑप्शन नको असेल तर तुम्ही लॉग इन विथ पासवर्ड इन्स्टेट करू शकता. त्यांना पासवर्ड हवा असेल त्यांनी तसं कळवावं की आम्हाला OTPने लॉग इन नाही करायचं आहे. तर सेंड OTP करायचं. सेंड OTP केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर नंबरवरती OTP येईल. OTP मिळाल्यानंतर तो OTP एंटर करून आपण कन्फर्म करू की तुम्ही लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर आता आपण नॉर्मल केसमध्ये बघू. इथे तुम्हाला तुमचा बॅलन्स मायनसमध्ये दिसतोय. ह्याचा अर्थ की एवढे पैसे तुम्ही देय आहात म्हणजे तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. तुमचे देणे आहेत. तर इथे क्लिक करायचं त्या अमाऊंटवरती. या अमाऊंटवरती क्लिक केल्यानंतर किती अमाऊंट आहे ती एंटर तुम्ही इथे करू शकता. जेवढं तुमचा अकाउंट मायनस आहे तेवढी अमाऊंट तुम्ही तरी निदान पे करायची आहे. तर आउटस्टँडिंग जेवढी आहे तेवढी तुम्ही करू शकता. फक्त वॉलेट रिचार्ज करताना तुम्हाला मिनिमम 500 अमाऊंट करावी लागेल. तर आता आपण जाणार पे नाववरती क्लिक करणार. पे नाववरती क्लिक केल्यावरती मला ऑप्शन येतात. याच्यामध्ये मी जाऊन नेहमीप्रमाणे तुम्हाला जो ऑप्शन सुटेबल आहे. काही लोकांना QR कोडवरून करायचं असेल तर हा QR कोड स्कॅन करूनही करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला UPIने जीपेने करायचं असेल, इतर फोनपेने करायचं असेल, क्रेडिट UPIने करायचं असेल किंवा अजून कुठले तुमच्याकडे अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्यातून करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कार्डचा वापर करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने करू शकता. नेट बँकिंगने करू शकता. काही बँका अवेलेबल नाही आहेत तरी पण तुम्हाला तुमची बँक अवेलेबल आहे का बघून तुम्ही नेट बँकिंगनेही करू शकता. त्याशिवाय तुमच्याकडे कुठलं वॉलेट असेल जसं पेटीएम आहे. तर आता याच्यामधला तुम्हाला जो ऑप्शन सुटेबल आहे तो तुम्ही वापरा. 109 cent to Veem app. आता हे पेमेंट झालेले आहे. इथे तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे माझा अकाउंट बॅलन्स दिसतोय तो 0 दिसतो. म्हणजे आता सगळे जे पैसे आहेत ते पेमेंट झालेलं आहे. पूर्णपणे पे आहे. कुठलंही आउटस्टँडिंग बाकी नाही आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला रिचार्ज करायचं असेल परत त्यावेळी इथेच जायचं आहे. याच ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला ती युअर बॅलन्स वॉलेटचं अमाऊंट दिसेल इथे. आता मात्र वॉलेटमध्ये तुम्हाला ₹500 मिनिमम टाकायचे आहेत. जर तुम्हाला जास्त टाकायचे असेल तुम्ही ₹1000 किंवा तुम्हाला तुमची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. 500 म्हणा. ठीक आहे. परंतु मिनिमम ₹500 आपल्याला टाकायचे आहेत. का? कारण मिनिमम जेणेकरून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये एखादी सफिशियंट बॅलन्स राहील. दुधाचे पैसे याच्यामधून कट होतील. इथे जाऊन तुम्ही तुमचं वॉलेट रिचार्ज करू शकता. आता मी सध्या ₹500चं वॉलेट रिचार्ज करून दाखवतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस केली. रेझर पेचा ऑप्शन सिलेक्ट केला. मी QR कोड स्कॅन करून पेमेंट करतोय. तुम्ही तुमच्या You are sending QR 500 to Ojwatika. QR ॲपमधून तुम्ही पेमेंट करू शकता. 500 cent to Veem app. तुमचं पेमेंट सक्सेसफुल आहे असं तुम्हाला मेसेज येईल. नाऊ तुम्ही एकतर तुमच्या वॉलेटमध्ये जाऊ शकता किंवा होम पेजला जाऊ शकता. आपण आता होमवरती जाऊ. आता तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता जे पेमेंट ॲड केलेलं आहे ते इथे दिसत आहेत. जसं जशी तुमची ऑर्डर घेतली जाईल तसं तुम्हाला बेसिकली हे ह्याच्यामधून तुमचे अमाऊंट ऑटोमॅटिकली डेबिट होतील. हरिओम श्रीराम अंबद.